एका गावामध्ये सुंदर मुलगी असते, मुलीचा बाप लय हुशार असते. आता गावामध्ये सुंदर मुलगी आहे, मुलीचा बाप हुशार असतो. मुलीचा बाप ठरवतोय आपण एक काम करू म्हणले, पोरीच्या लग्नाचा पण ठेवू. आता पण म्हणजे काय, शर्यत. मग काय पण ठेवायचं म्हणले, तर मग मुलीच्या बापाने एक अक्कल लढवली. त्याला काय केलं, गावामध्ये 20 फुटाचा एक हौद बांधला, त्या हौदामध्ये पाणी टाकलं आणि अशी शर्यत लिहिली की जो कोणी हे हौद पाहून बाहेर जाईल, जो कोणी हा हौद पाहून बाहेर जाईल त्याला 10 लाख रुपये आणि ह्या मुलीचा हात दिला जाईल. आता 800 900 200 सर्व लाईनला लागले ना, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग आहे ना, बेरोजगार, नीट, MBBS, BHMS सर्व लाईनला लागली. काय होतं, जो कोणी तो हौद पाहून जाईल त्याला ती पोरगीन 10 लाख रुपये. एकाने डायरेक्ट शर्ट काढलं आणि उडी मारू लागलं. तेवढ्या पोरीचा बाप माईक मध्ये बोंबलला, तुला काही येडा का खुळा दिसायलो म्हणला, 10 लाख रुपये आणि माझ्या काळजाचा तुकडा माझ्या पोरीचा हात तुला द्यायलो म्हणला दलिंदरा. त्या हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्याने शर्ट घातलं म्हणला जान है तो जहां है. त्याने शर्ट घातलं म्हणला जान है तो जहां है. अर्धा तास झाले हौदात कोणी उडी मारेना, पाऊण तास झाला कोणी उडी मारेना, 3 तास होऊन गेले कोणी उडी मारेना. आणि 3 तासाच्या नंतर कोणीतरी हौदात उडी मारली. आता 3 तासाच्या नंतर हौदात कोणीतरी उडी मारल्यावर पोरीचा बाप कोमात गेला. पोरीच्या बापाने ठरवलं होतं अख्या गावाची जिरवायची. असं कोणीच भेटलं नाही पाहिजे की जे हौद पोहून जाईल. आता एकानं उडी मारली, त्या अर्ध्या मधात आल्यावर 2 सेकंद थांबल्यावर त्याच्या लक्षात आलं की हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद त्याने एकवटली, हात मारले, हौद पोहून ते बाहेर निघलं. पलीकडल्या काठावर जाऊन उभं राहिलं, पलीकडल्या काठावर जाऊन कमरेवर हात ठेवलं आणि ते विचारवंताकडे पाहू लागलं. पोरीचा बाप माईक पाशी उभा होता. पोरीचा बाप म्हणला धन्य झालो, आज या गावात एक असा शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा मला एक जवाई भेटायला आहे. मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही विचारवंताकडे या. आता ते पाय फाकत येऊ लागलं, भिजलं होतं ना. आता ते पाय फाकत येऊ लागलं. त्याच्यानंतर त्याला विचारवंतावर बोललं. पोरीचा बाप इथं बोलू लागला, आज मी धन्य झालो, मला एक शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा एक जवाई भेटलाय. जवाई बापू म्हणावे तुमचे उपकार कमी आहेत, बोला तुम्हाला पहिले 10 लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ. त्यानं माईक पोरीच्या बापाच्या हातातला हिसकून घेतला. मला ते 10 लाख आणि त्या पोरीचा हात चुलीत घाल. मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग. विषय काय माहितीये का, हे जे तुम्ही आहेत का 10वी 12वी, अरे येणारी जे काही रणांगण आहे, जी स्पर्धा आहे, ती स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे. त्या स्पर्धेमध्ये लढायचं आहे तुम्हालाच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.